बारामती नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली असताना अजित पवारांकडून 8 उमेदवार हे बिनविरोध झाले, एकच जल्लोष झाला। मात्र निवडणुकीचे फॉर्म भरण्याची मुदत 17 तारखेची होती आणि 17 तारखेला अनेक उमेदवारांवरती अन्याय झाला असं उमेदवारांकडून सांगण्यात आलं। फक्त सांगण्यात आलं नाही तर याच्यातले काही उमेदवार कोर्टात गेले। इलेक्शन कमिशनच्या विरोधात त्यांनी कोर्टात पिटिशन दाखल केलं। 4 दिवसामध्ये याचा निकाल लागला आणि बारामतीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला। तो ट्विस्ट काय आला तर उमेदवारांना पुन्हा एकदा निवडणुकीसाठी कोर्टानं त्यांना परवानगी दिल्या, फॉर्म भरायला सुरुवात झाली। ॲडव्होकेट अविनाश गायकवाड आपल्या बरोबर आहेत। काय तुम्हाला आज पुन्हा निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा म्हणजे आज 17 तारखेची मुदत असताना तब्बल 8 दिवसानंतर 7 दिवसानंतर जवळपास तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत दिली कोर्टानं, काय झालं होतं? हे झालं असं होतं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान दिन आहे आज आणि या संविधान दिनाचं संविधानाचं महत्त्व या निवडणूक आयोगाच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांना आज समजलं आहे। आज हा संविधानाचा विजय आहे। आज आम्ही वेळेत तिथे गेलो होतो आणि आमचे डिपॉझिट फॉर्म तपासून डिपॉझिट स्वीकारलं, पण आम्हाला राष्ट्रवादीचा काही गट्टा एकदम सोडल्यामुळं तिथं दरवाजा बंद झाल्यामुळं आम्हाला वेळ संपला असं सांगितलं आणि आत घेतलं नाही। आम्ही सांगितलं की आमचा फॉर्म तपासलाय, आम्ही ऑलरेडी डिपॉझिट जमा केले, तरी त्यांनी नाही ऐकलं। मी स्वतः वकील असल्यामुळं मी माझं वकीलपत्र दाखल करून मी कोर्टात गेलो आणि हा लढा जिंकला। पण ज्यावेळेस प्रशासनाने कोर्टात सादर केलं की 33 लोकांनी पावत्या पाडल्या होत्या, म्हणजे 33 लोकांचं डिपॉझिट घेतलं, पण आम्ही 3 खंदे गेलो तिथं कोर्टात, आम्हाला तिघांना न्याय मिळाला। म्हणजे 30 लोकांचं डिपॉझिट यांनी खाऊन टाकलं, त्यांना इलेक्शनला उभं राहून दिलं नाही पण त्यांचं डिपॉझिट जमा करून घेतलं। अशा प्रकारचे मला एक क्षण असं वाटलं होतं, मी कोर्टापुढं आर्ग्युमेंट केलं, मला एक क्षण असं वाटलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पुढं मी विनंती करतोय का काय। 3 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत त्या ऑफिसमध्ये थांबलो की माझा अर्ज स्वीकारा, मी 3च्या आत आहे, माझी पावती फाटली, पण नाही ऐकले। पण मेहरबान कोर्टाने संविधानाची ताकद आज दिसली की मेहरबान कोर्टाने आम्हाला आदेश दिला, आमच्यासाठी स्पेशल आज 3 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची स्पेशल ऑर्डर काढली आणि प्रशासनाने आज ज्या प्रशासनाने आम्हाला गेटवर अडवलं त्याच प्रशासनाने स्वागत करून आमचा फॉर्म स्वीकारला। ही संविधानाची ताकद आज दिसली। तुम्ही कोणत्या पक्षातून फॉर्म भरला होता, कुठल्या पक्षाचं काम करता? मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख पदाधिकारी सरचिटणीस म्हणून काम करत होतो, प्रवक्ता म्हणूनही काम करत होतो। मी मागणी केली होती, जो आमचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा मी असून त्या गटात मी मागणी केली होती, परंतु अजितदादांना काही खालचे जे गट आहेत ते लोक इथं सक्रिय राहतात आणि इकडच्या तिकडे एकमेकाच्या खोड्या किंवा एकमेकाला जिरवण्याच्या नादात ते जे कार्यकर्त्याला दाबलं जातं, त्यामुळं आमच्या ते उमेदवारी अर्ज निघाला नाही। ज्या वार्डात मी उभा होतो तिथं SC महिलाची एक सीट होती आणि ओपन पुरुषची एक सीट होती, तर आम्ही SC महिला आणि ओपन पुरुषच्या जागेवर मी मागणी केली होती, तर त्यांनी एकाच समाजाला दोन्ही तिकीटं देऊन टाकली आणि त्या प्रभागामध्ये मी टकारी समाजाचा आहे, ब्रिटिशकालीन टकारी समाज सोसायटी आहे, वडार सोसायटी आहे, गोंधळी सोसायटी आहे, गारुडी सोसायटी आहे, बौद्ध सोसायटी आहे, मातंग सोसायटी आहे। या सगळ्या सोसायट्या असताना आणि मराठा समाजाची काही घरं आहेत, तर ते असं असताना त्यांनी ओपनला दोन्ही एकाच समाजाला दिल्यामुळं मी चिडून कोर्टाचा निकाल आहे त्याच्याकडे कसं बघता? कोर्टाचा निकाल हा संविधानिक आहे। कोर्टाला मी माझं सबमिशन करताना फक्त एकच गोष्ट सांगितली होती की साहेब आम्ही 3ला पावती वेळ बंद होण्यापूर्वी पावती फाटली, याचा अर्थ मी त्या ऑफिसमध्ये 3च्या अगोदर पोचलोय, अदरवाईज तुम्ही आमची पावती नसती फाडली। मग त्या एका मुद्द्यावर कोर्टाने तुम्ही तिथं पावती फॉर्म चेक करून पावती फाडली, या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर कोर्टाने हा निर्णय दिलेला। अन्य उमेदवार सुद्धा आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ। तुमच्याबद्दल सुद्धा हाच सगळा प्रकार झाला। उमेदवारी अर्ज 17 तारखेची मुदत होती, 17 नंतर आज किती, मला वाटतंय 26 तारीख आहे, म्हणजे जवळपास 9 दिवस गेले। ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून तुमचं काय नुकसान झालं? 9 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात। 9 दिवसात काय होऊ शकतं इलेक्शनमध्ये हे आपण सर्व जनता जाणतोच। आज मला जो माझ्यावर अन्याय केला गेला, आज 9 दिवस मला प्रचार करता आलेला नाही। अजूनही 1 किंवा 2 दिवस थांबण्याच्या सूचना मला देण्यात आल्या होत्या, पण म्हणलं माझे ऑलरेडी दिवस वाया गेलेले, मी आजपासून प्रचार चालू करतो, तुमची प्रोसिजर जी काय आहे ते तुम्ही राबवा, त्याबद्दल माझं दुमत नाही राबवण्याबद्दल। आज माझे 9 दिवस भरून येणार आहेत का? आज मला जनतेत जाण्यासाठी माझ्याकडे वेळ कमी राहिलेला आहे, त्यामुळं मी प्रथमतः फर्स्ट प्रायोरिटी हा पूर्ण वेळ जनतेसाठी देणार आहे आणि जनतेत जाऊन मी
भारतीय जनता पार्टीचा जो सतीश अरुण फाळके प्रभाग क्रमांक तुमचं नुकसान कोणी केलं? तुमचा परफेक्ट दावा कोणावर? हा परफेक्ट नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि इथले जे स्वतःला मोठे नेते समजतात त्यांच्यामुळं आणि प्रशासकीय जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्यामुळं आमचं नुकसान झालेलं आहे. आता तुम्ही आत्ताचं जे पिटिशन केलं ते निवडणूक आयोगाच्या विरोधात केलं, इलेक्शन पिटिशन. आता व्यक्तिगत निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत यांच्या विरोधात तुम्ही काय कारवाई करणार? त्यांच्या विरोधात 3 तारखेनंतर निश्चित आज ऑर्डर हातात पूर्ण वाचून त्याच्यावर काय ताशुरे ओढलेले आहेत ते पाहून त्यांच्यावर राज्य निवडणूक आयोग आणि कोर्टात अपील करून प्रायव्हेट केस दाखल करणार आहे. त्यांनी आता सांगितलं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सगळा अन्याय झालेला आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही आता ह्या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेकडे बघता? 100% त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ही अनेक वर्ष आपण पाहतो की निवडणुकीचा अंतिम दिवस आला की त्या ठिकाणी एक गट्टा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आणायचे, त्या ठिकाणी तिथल्या लोकल जे कोण निवडणूक अधिकारी आहे त्याच्यावर दबाव टाकायचा, प्रशासनावर पकड असलेल्याचा त्या ठिकाणी दुरुपयोग करायचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि निवडणूक जो निर्णय अधिकारी आहे त्यांनीच ही परिस्थिती निर्माण केली. आणि आज आमचे जे उमेदवार आहेत त्यांना 7-8 दिवस न्यायालयाच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी जावं लागलं. आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे सरचिटणीस या ठिकाणी आहेत, त्यांच्यावर देखील अन्याय झाला. फक्त अविनाश गायकवाड सारखे हुशार वकील त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती म्हणून ते त्या ठिकाणी न्यायालयात गेले. असे अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांचा आवाज त्या ठिकाणी दाबला गेलेला आहे. खाजगीमध्ये ते बोलून दाखवतायत की अविनाश गायकवाडांची भूमिका अतिशय योग्य आहे, त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर किती कार्यकर्त्यांवरची उमेदवारावर देखील किती दबाव होता आणि तो दबाव तो आता बोलून दाखवतायत. आणि न्यायालयाने जे आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला, आज संविधान दिवस आहे, आम्ही खरोखरच आम्हाला न्याय मिळाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध झालेत, त्याच्याकडे कसं बघता? राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 8 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत त्यामध्ये आम्ही काही जागा आमच्या घटक पक्षांना सोडल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचा जो काही विड्रॉल झाला तो एक दुर्दैवाने एका ठिकाणी झाला, ह्याचा आम्हाला खरोखरच खंत आहे, ते आम्ही मान्य करतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचे अनेक विड्रॉल होतील पैशाच्या जीवावर. पण मला ह्या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं, गर्वानं सांगावं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देखील अनेक प्रकारची आमिष दाखवण्यात आली, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्या ठिकाणी खंबीरपणे पक्षासाठी ह्या बारामतीमध्ये पाय रोवून उभा आहे. त्याबद्दल मी सर्व उमेदवारांचे अतिशय आभार मानतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही आता पूर्ण क्षमतेने भाजप यावेळेस पहिल्यांदा निवडणूक लढतंय, सध्या भाजपाची प्रचाराची स्ट्रॅटेजी काय चालू आहे? आता ह्यांचा प्रचार कसा ओढून आणणार? भारतीय जनता पक्षाची प्रचाराची स्ट्रॅटेजी अशी आहे की या ठिकाणी सांगितलं जातं की आम्ही बारामतीचा विकास केला जातो, परंतु हा विकास फक्त ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि नेते यांचाच विकास चाललेला आहे. हा विकास पूर्णपणे चुकीचा चाललेला आहे. बारामतीचा रस्ता बारीक, फुटपाथ मोठा. आपण अनेक ठिकाणी बघतो, समोर आता तो डिवायडर टाकलेला आहे, मागच्या 4 वर्षापूर्वीच डिवायडर टाकला होता. वास्तविक पाहता जे डिवायडर टाकले ते 25-25 वर्ष बदलले गेले नाही पाहिजे. मग तुम्ही 4-4, 5-5 वर्षात परत डिवायडर बदलताय, पुन्हा फुटपाथ उकरताय, झालेला रस्ता पुन्हा उकरताय, पुन्हा त्याच्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर टाकताय. म्हणजे पैशाचा चाललेला अपव्यय हा ह्या ठिकाणी आहे. आणि अजितदादा सांगतात मी आहे म्हणून बारामतीला या ठिकाणी विकास निधी येतो, पण अजितदादा विसरतात तुम्ही जरी ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री असला, तिजोरीची चावी जरी तुमच्याकडे असली तर तिजोरीचे मालक आम्ही आहेत, हे अजितदादा विसरतात. म्हणून आता मला एक सांगा की राज्यात तुम्ही सत्तेत एकत्र आहात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि भाजप हे सत्तेत एकत्र आहे. अशी सगळी समीकरणं असताना बारामती राज्याचं राजकीय पंढरी म्हटलं, अशा घटना घडतात, कसं बघता? खरं तर ही गंभीर गोष्ट आहे. आज 26 नोव्हेंबर संविधान दिनी
आज बारामतीच्या ठिकाणी तरी संविधानाचा विजय झालेला आहे. खरं तर बारामतीचं प्रशासन मी म्हणेल हे लुळफुळ प्रशासन अशा दादागिरी कोट अँड कोट बारामतीच्या ह्या दादागिरीला बळी पडून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा फॉर्म बाद करायचा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने तो हाणून पाडला आणि म्हणून हा खरं तर पहिला विजय आहे. हा विजय प्रशासनाच्या विरोधातला नाहीये तर बारामतीतल्या दादागिरीच्या विरोधातला आहे. इथून पुढे बारामतीमध्ये अशी दादागिरी चालणार नाही. राहिला प्रश्न या प्रशासनाचा, या प्रशासनाला आम्ही निश्चितपणे राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करणार आहोत आणि यांना तात्काळ यांची हकालपट्टी करा, कारण यांची लायकी नाही. हे माननीय न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की ही त्यांची लायकी नाही. आज दिसलं, कारण न्यायालयाने अर्ज स्वीकारायला सांगितलं म्हणजेच हे प्रशासन कमकुवत आहे, दादाच्या दादागिरीखाली वागत आहे. म्हणून यांची तात्काळ आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज देतोय आणि यांच्या ठिकाणी नवीन निवडणूक निर्णय अधिकारी द्यावेत, कारण यांना निर्णयच घेता येत नाहीत. त्यांनी त्या दिवशी निर्णय घेतला नाही. राहिला प्रश्न राज्याचा, राज्यात आणि देशात आम्ही सत्तेत आहोत, राज्यात महायुतीत आहोत. स्थानिक पातळीवर काही निर्णय घ्यायचे होते, आम्हाला तो अधिकार दिला होता, परंतु आम्ही यांना लोकसभेला मदत केली. खासदार यांचा करून दिला, खासदार त्यांचा पडला, आम्ही राज्यसभेला यांना घेतलं, आमदार त्यांचा केला. अरे यांची दानतच नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं की हे दादागिरी केवळ स्वार्थी आहे, स्वतःच्या आणि स्वतःच्या घराणेशाही जपण्यासाठी काम करते. इथला सामान्य नागरिक जो इथं निवडणूक लढवू पाहत होता त्याला संधी मिळत नाही. इथली घराणेशाही कमीत कमी कार्यकर्त्यासाठी तरी नको, म्हणून इथली घराणेशाही नगराध्यक्ष पद असो की नगरसेवक पद असो, ही घराणेशाही मोडून काढण्यासाठी बारामतीकरांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीला फार काम करावं लागणार नाही. भारतीय जनता पार्टीला फक्त कार्यकर्त्याला घरापर्यंत पोहोचायचंय. कमळ चिन्ह पोचलेलं आहे. आमचे माननीय सतीश फाळके यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर हा त्यांच्यासाठी मोठी गिफ्ट आहे. लोकशाही दिनी, संविधान दिनी आज त्यांना ही गिफ्ट मिळालेली आहे. माननीय न्यायालयाचे आभार मानतो आणि तात्काळ राज्याच्या माननीय निवडणूक आयोगाने आम्ही विनंती करू, बारामतीचे दोन्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि नवीन निवडणूक गंभीर अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की 4 दिवसामध्ये एखाद्या पिटिशनचा निकाल लागतो आणि तो निकाल सरकारच्या विरोधात जातो, सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात जातो. राजकीय भूमिका यांनी मांडल्या असतील की राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या ठिकाणी गोंधळ घातला, पण हे काम मुळातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं होतं. फॉर्म दाखल झालेले होते, त्या दिवशी त्यांचे फॉर्म ऍडमिट करून घेणं क्रमप्राप्त होतं. हे मी म्हणत नाही, हे कार्यकर्ते म्हणत नाही, तर माननीय न्यायालय म्हणतं. त्याच्यामुळे इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती जी शंका उपस्थित होते त्याच्यावरती कोर्टानं शिक्कामोर्तब केलाय.